पावसात काय काळजी घ्यायची? नमस्कार मित्रांनो, आपल्या सर्वांचे स्वागत आहे. पावसाळा हा अनेकांचा आवडता ऋतू असला तरी या दिवसात सर्दी, ताप, डेंग्यू, मलेरिया, पोटांचे आजार आणि त्वचेच्या समस्या वाढतात. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पावसाळ्यात निरोगी राहण्यासाठी कोणती काळजी घ्यावी हे सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत. सर्वप्रथम स्वच्छ पाणी पिणे खूप महत्त्वाचे आहे. शक्यतो उकळलेले किंवा फिल्टर केलेले पाणी प्या. दूषित पाण्यामुळे जुलाब, टायफॉइड आणि इतर संसर्गजन्य आजार होऊ शकतात. दुसरी गोष्ट म्हणजे अन्न नेहमी गरम, ताजे आणि स्वच्छ खा. रस्त्यावरील उघडे अन्न किंवा बराच वेळ बाहेर ठेवलेले पदार्थ टाळा. फळे आणि भाज्या वापरण्यापूर्वी स्वच्छ धुवा. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे पावसात भिजल्यावर स्वतःची काळजी. भिजल्यावर शक्य तितक्या लवकर कोरडे कपडे घाला. केस आणि शरीर नीट पुसा. गरम चहा, सूप किंवा कोमट पाणी घेतल्याने शरीर उबदार राहते. चौथी गोष्ट म्हणजे हाताची स्वच्छता. जेवणापूर्वी आणि शौचालयातून आल्यावर साबणाने हात स्वच्छ धुवा. ही सवय अनेक संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण करते. आता डासांबद्दल बोलूयात. पावसाळ्यात साचलेल्या पाण्यात डासांची पैदास होते. घराभोवती पाणी साचू देऊ नका. कूलर, कुंड्या आणि टाक्या नेहमी स्वच्छ करा. रात्री झोपताना मच्छरदाणी किंवा डास प्रतिबंधक उपाय करा. त्वचेची काळजी घेणे आवश्यक आहे. ओले बूट किंवा मोजे जास्त वेळ घालू नका, त्यामुळे बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो. पाय स्वच्छ आणि कोरडे ठेवा. ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे, लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांनी विशेष काळजी घ्यावी. पुरेशी झोप घ्या, संतुलित आहार घ्या आणि शक्य तितका हलका व्यायाम करा. जर ताप, सतत खोकला, श्वास घेण्यास त्रास, तीव्र जुलाब किंवा उलट्या होत असतील तर स्वतः औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घ्या. मित्रांनो, या छोट्या छोट्या सवयी तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला पावसाळ्यात निरोगी ठेवू शकतात. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.